आणि महत्त्वाची बातमी कोकणवासियांसाठी, कारण गौरी गणपती आधी कोकणवासियांचा खिसा कापला जाणार आहे। सिंधुदुर्गातल्या ओसरगाव टोल नाक्यावरती आजपासून टोल वसुली सुरू केली जाणार आहे। मुंबई गोवा हायवेच्या कामाचा बोजवारा उडालेला आहे आणि जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य आहे। मात्र तरीही जानवली ते पत्रादेवीपर्यंत 60 किलोमीटर अंतरासाठी कोकणवासियांकडून टोल आकारला जाणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम कित्येक वर्षांपासून रखडलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थानिकांवरही टोलचा भुर्दंड पडणार आहे। या महामार्गाचं काम आधी पूर्ण करा, मगच टोल वसुली करा, अशा संतप्त प्रतिक्रिया कोकणवासियांनी दिल्या। यापूर्वी हा टोल नाका सुरू करण्याचे 3दा प्रयत्न करण्यात आले होते। तिन्ही वेळी स्थानिकांनी प्रखर विरोध केला आणि त्यामुळे टोल वसुलीचा प्रयत्न फसला होता। आता मुंबई गोवा हायवेवरती एकीकडे खड्डे असतानाही टोल वसुली मात्र जोरदार पद्धतीनं होतीये। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, एकीकडे प्रचंड असा विरोध, दुसरीकडे ही टोल वसुली केली जाणार असं म्हटलं जातंय, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, नक्कीच बरोबर आहे। एकंदरीत जर सांगायचं झालं तर मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो अजूनही खड्डेमय झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही फार मोठे खड्डे पडलेले आहेत। जसं ब्रिजवरती तडे गेलेले आहेत त्या पद्धतीने जसे खड्डेही देखील पडलेले आहेत। मात्र दिलीप बिल्डकॉन कंपनी जी आहे ती फक्त मलमपट्टी लावण्याचं काम देखील करत आहे, परंतु अद्यापही खड्डे ते बुजले गेले नाहीत। आणि खरं तर आता गणपतीचा सण आहे, तो सण काही अवघ्या दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। असं असतानाच मात्र इथल्या जे चाकरमानी जे गावी येणार आहेत ते कशा पद्धतीने येणार, त्यांना कशा पद्धतीने प्रवास होणार आहे, खरं तर फार मोठी ही दुर्दैवाची बाब आहे प्रज्ञा। आणि एकंदरीत आपण पाहतोय की आजचा हा टोल जो आहे तो एका प्रसिद्धी पत्रकामध्ये असं देखील दिलं होतं की आजपासून हा सकाळी 8 वाजल्यापासून टोल चालू होणार, परंतु अगदी टोलचा फज्जा उडालेला पाहायला मिळतोय। कारण आपण इथे जर टोलच्या बाजूला बघितलं तर इथे पोलीस प्रशासनाचे लोक इकडे आलेले आहेत, त्या ठिकाणी उभे आहेत। का तर त्यांना अगदी 4 वाजता पहाटे बोलवलं होतं की आजपासून टोल चालू होणार, परंतु अद्यापही तिथे टोलचे अधिकारी कर्मचारी कोण आलेले नाहीत। या संदर्भात आपण एक मेघश्याम राजपुरोहित म्हणून त्यांचे एक कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की वो जो अभी टेक्निकल का प्रॉब्लेम है, टेक्निकलचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही आज होऊ शकत नाही, पण जे कधी होणार आहे ते काही त्याला नक्की माहीत नाही। म्हणजे अशी परिस्थिती या टोल नाक्याची झालेली पाहायला मिळते। खरं तर टोल कृती विरोधी समिती एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, त्यांनी प्रत्यक्ष 3 वेळा इथे आंदोलने देखील केलेली आहेत। कारण त्यांच्या आंदोलनाचं म्हणणं देखील असं होतं की जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH07 ज्या गाड्या आहेत त्यांना तुम्ही माफी द्या। या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आहेत, त्यांनी मात्र स्पष्ट सांगितलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या MH07 गाड्यांसाठी जे स्थानिक आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी 1 लेन स्वतंत्र ठेवली जाईल आणि त्यासाठी मात्र माफी केली जाईल, म्हणजे मोफत त्या गाड्या सोडल्या जातील असंही देखील त्यांनी सांगितलं होतं। आणि जे अवजड वाहन आहेत त्यांना 50% माफ केलं जाईल असंही देखील सांगितलं होतं, परंतु अद्याप असं अजूनही काही घडलेलं नाही आहे। त्यामुळे इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे प्रवासी आहेत ते सुद्धा कुठेतरी तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी गुरुप्रसाद। तर मुंबई गोवा महामार्गावरती साखरपाडानंतर आता सुकेळीत सुद्धा टोल वसुलीची तयारी सुरू झाली आहे। खापरपाडा टोल नाक्यावरती गेल्या 3 महिन्यांपासून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे। वाहनांच्या प्रकारानंतर 95 रुपयांपासून पुढे असा हा टोल वसूल केला जातोय। मात्र आता याच टोल नाक्यापुढे सुकेळीत सुद्धा टोल नाका उभारण्यात आलाय। विशेष म्हणजे सुकेळी खिंडीत उभारण्यात आलेला टोल नाका वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। राष्ट्रीय महामार्गांवरती 2 टोल नाक्यांमध्ये साधारण 7 किलोमीटरचं हे अंतर असावं असा खरं तर नियम आहे। मात्र खारपाड्यापासून सुकेळी टोल नाका अवघा 47 किलोमीटर अंतरावर आहे। एकीकडे मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यात असला तरी सुद्धा टोल वसुलीची तयारी जोमानं सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय।